हा ना, हे बी खरं आहे की यांच्या पहिल्या बायकोचं नाव नर्मदा आणि यांची मुलगी लाली. नर्मदा तिच्या पोरीला घेऊन पळून गेली ना यांना सोडून, आणि ते बी एका दुसऱ्या पुरुषासाठी. मग आतेबाई अगदीच अंथरुणाला खेळल्या ना, तेव्हा मग यांनी लगीन केलं माझ्याशी. आणि मग आम्हाला पट्टा झाला. त्याचं नाव हेमंत. अहो त्यांना आजार आहे इसरायचा, ते काय म्हणतात ते अल्झायमर. हां, ते तर त्यांचं नाव बी विसरतात, घरचा पत्ता बी विसरतात. काय कोड आवाज ग तुझा, रूप तर गैर देख ना. मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच ठरवून टाकलं, बाप्पा लगीन करीन तर हिच्याशीच. नर्मदा, नर्मदा काय माय काय झालं इले नर्मदे? तरी तुला कितींदा सांगून राहिलो मी आणि माय, काम नको करू, पण तू आमचं ऐकूनच नाही राहिली. तुझ्या काय आली हे शोभून राहिलं पाय. अहो हे सगळं माझ्या लक्ष्मीले सोन्याचा हार. अहो हे समजा आणायची काय गरज होती? पाय तरी कितली सुंदर दिसून राहिली माझी लक्ष्मी. पूजा महत्वाची आहे, पण माया पोट्टीले आनंदापेक्षा जास्त मोठी नाही काय. हाय का आता ही बावली कायला घेतली तू? अगं बावली ठेवणं खराब होईल जाईल ती आणि इकडे. नाही मला पाहिजे मला. अगं लाली असा हट्ट करू नये बा. अगं राहू दे ना. आता मला माझ्या भावनीच्या विणार हवी ना, आणि तिने तिच्या भावली विणार हवी ना. वल्लरी, अगं वल्लरी भाजी करपली, काय करतेस? लक्ष कुठे? सॉरी. काय झालं तुला? काय करू, जे काही घडलं ते सांगू का यांना? खूप विचित्र घडलं, त्यामुळे सांगावंसं तर वाटतंय, पण यांनी टेन्शन घेतलं तर नाही. नको, मला यांना आणखी टेन्शन नाही द्यायचं. आधीच खूप त्रास होतोय त्यांना या सगळ्याचा. वल्लू, काय झालं? कुठे लक्ष आहे तुझं? सॉरी, मी काम करते, मी पुन्हा नव्याने वेगळी भाजी बनवते. नाही राहू दे. तुला पुन्हा नव्याने सगळं करावं लागेल, त्यापेक्षा मी बाहेरून काहीतरी खायला आणतो. नको काळजी करू. दिवसभर काम करून तू दमली असशील ना. आलो. जो माणूस माहिती देऊ शकत होता तो तर समोर आलाय, पण आता भैरवच्या या अशा अवस्थेत त्यांना काही विचारलेलं ते सांगूच नाही शकणार आहेत. तो विषय पण ते आता विसरून गेलेत. मग आता नर्मदा आणि लाली यांच्या खुनाबद्दल भैरवला सांगायला हवं का? पण त्रास झाला तर त्यांना नाही, नकोच सांगायला. लाली, नर्मदा, तुम्हीच आहात ना? हे बघा, मला माफ करा ग. मला खरंच नाही समजत आहे मी तुमची मदत कशी करू. मला नाही कळत आहे. मी गेले होते भैरवच्या घरी, मी त्यांना खूप प्रश्न विचारले, पण त्यांना काहीच आठवत नाहीये. आता जर का त्यांना काहीच आठवत नाही तर त्यांना सारखे सारखे तेच प्रश्न विचारून त्रास देण्यात काहीच अर्थ नाहीये. प्लीज मला समजून घ्या. माझ्या हातात जर का सगळ्या गोष्टी असत्या ना तर मी तुमची मदत केलीच असती. मी अजूनही प्रयत्न करते तुमची मदत करायला, तुम्हाला न्याय मिळवून द्यायला. मला नाही कळत आहे मी काय करायचंय. आता जर का त्यांना काहीच आठवत नाही तर माझ्या हातात काय असणार आहे? खरंच मला माफ करा, खरंच माफ करा. हो काय घमघमट सुटलाय, नक्की काय करतेस तू? आमटी करतेय, पण तुला वरण भात तूप वगैरे नको होतं ना नैवेद्यासारखं? नाही ग, आवडते की मला आमटी. तुझ्या हातची तर आणखीनच आवडते. पण नैवेद्यावरून आठवलं,
उद्या आपल्याला काय करायचंय ते लक्षात आहे ना तुझ्या? अगं असं काय करतेस? दर्श अमावस्या आहे ना उद्या. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे. आपण दोघींनी मिळून छानसा नैवेद्यही दाखवूया पूजेला. आणि आपण ना दिवसभर वल्लरी बरोबरच राहू. तिला काय हवं नको ते बघू. आणि त्यानंतर परवा गुढीपाडवा आलाच की त्याची मी एक काम करते, गुढीपाडव्याला लागणाऱ्या सामानाची यादीच करते. म्हणजे हे बघ, आपल्याला खड लागेल, नारळ लागेल, काठी लागेल, नंतर गाठी असतात ना, गाठी पण लागतील ना आपल्याला. लिहून घेते. जाऊ दे, लिहून कशाला घ्यायचंय? तुझ्या लक्षात राहील ना सगळं? राहील लक्षात ठेवेन मी. मी काय म्हणते, ऐक ना, जरा आमटीकडे बघतेस तू. एक उकळी आली ना की गॅस बंद कर, मी जरा वल्लरीकडे जाऊन येते. अगं थांब ना, थोड्या वेळाने आपण दोघी एकत्र जाऊ. अगं मग ती आमटीकडे कोण बघणार? तू थांब इथेच, गॅसकडे लक्ष दे, मी पटकन येते ना जाऊन. परत जिने चढा उतरा कशाला. तेजा, काही लपवतेस का तू माझ्यापासून? हा, वल्लरीला काही झालंय का? तिला तिची तब्येत बरी आहे ना? हे बघ, काय झालंय ते सांग मला प्लीज. कारण ना तुझे डोळे सांगतायत तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. तेजा, प्लीज सांग ना गं काय झालंय. प्रेरणाताई, देखिए मैंने आपके लिए क्या लाया है. आपने सुबह बताया ना कि आपको जलेबी चाहिए, इसलिए मैंने आपके लिए जलेबी लाई है. स्वामी, जिलबीचं नाव काढल्या काढल्या पिल्लूनी लाथ मारली. क्या बात है. पिल्लूला पण हवी आहे जिलबी. लगेच खाते मी. वाव, कमाल. बस ना तू पण खा. काय म्हणतोयस? पिल्लू म्हणते हर्षित दादांना आणि तेजाला जिलबी द्यायची नाही. अरे पण मी तेवढी वाईट नाहीये, त्यामुळे तुम्ही घ्या. वाव. हर्षित दादा अमेझिंग आहे. तेजा, तू हर्षित दादा याच्या जस्ट आधी काहीतरी महत्वाचं सांगत होतीस ना मला. म्हणजे मगाशी पण अजितचा फोन आला तेव्हा तू आणि हर्षित दादा तुम्ही काहीतरी बोलत होतात महत्वाचं. तेजा, सांग ना ग. हे बघ, नक्की काय झालंय ते सांगशील का आता? तर कसं सांगू तुला प्रेरणा, या अवस्थेत आणखी किती त्रास देऊ. नको उगाच टेन्शन, आम्हाला हे तितकं पुरेसं आहे. नर्मदा, लाली, मला तुमची मदत करायची आहे. मी पूर्ण प्रयत्न करते तुमची मदत करण्यासाठी, पण माझ्या हातात काहीच नाही आहे ग. म्हणजे मी ज्या माणसाकडनं मदत घेणार होते तो माणूस, त्याला काहीच सांगता येत नाहीये. तो माणूस, तो तुमच्याबद्दल सगळी माहिती मला सांगणार होता. तुम्हाला कोणी मारलं होतं सगळं तो मला सांगणार होता, पण खरंच त्याला काहीच आठवत नाहीये. मला नाही कळत तुमच्या खुन्यापर्यंत कसं पोहोचायचंय. खरंच मला माफ करा ग. मी खूप प्रयत्न केले, मी अजूनही प्रयत्न करते, पण माझ्या हातात काहीच लागत नाहीये. खरंच सॉरी. वल्लरी, काय? अगं काय झालं? तू का रडतेस? तुला परत काही दिसलं का? त्याच्यात खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. हर्षद दादा ज्या हेमंतसाठी लग्नाची प्लॅनिंग करतात, तो हेमंत भैरव जिरापुरेंचा मुलगा आहे. तेच भैरव जिरापुरे जे नर्मदाचा नवरा. मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा त्यांच्या समोर गेले ना, ते मला बघून पॅनिक झाले. ते सगळेजण पॅनिक झाले. त्यांना काही कळत नव्हतं. मला कळलंच नाही मी त्यांच्याशी काय बोलायचं. आणि जेव्हा मी त्यांना विचारायला गेले तेव्हा मला समजलं की त्यांना काहीच आठवत नाही. त्यांना अल्झायमर झालंय. ते खूप केवस झालं होतं. वल्लरी, शांत. तू ये इकडे, बस ये, बस. शांत हो, शांत हो, शांत हो तू. हे बघ, मला कळतंय तू काय म्हणतेस ते. मला माहिती आहे सगळं ऑलरेडी. हर्षितने आजच सांगितलं सगळं. म्हणजे त्या हेमंतच्या घरी नेमकं काय झालं, कसं झालं. आणि खरंच सांगते, मी शॉक्ड होते ग ऐकून. म्हणजे
हेमंतचे वडील ते भैरव जिरापूर आहेत आणि मुळात त्या माणसाला काही आठवत नाहीये. म्हणजे जो माणूस या केसचा मेन विटनेस आहे त्याला काही आठवत नाहीये. तेच तर. खरंच मला ना वाईट वाटतंय ग नर्मदाचं लालीचं. त्यांना कसा न्याय मिळवून देणार होत आपण. तेच म्हणणं आहे माझंही त्याच्यात. तुम्हीच सांगा ना, काही अपराध नसताना त्या टोकींनाही त्यांचा जीव गमवावा लागला. ती लाली बिचारी निष्पाप जीव. काय बिघडवलं असेल तिने कोणाचं. नर्मदा आणि भैरवच्या सुखी संसाराला कोणाची नजर लागली असेल. ह्या जिरापुरे फॅमिलीने कोणाचं काय वाकडं केलं असेल. असं कोण शत्रू असेल त्यांचं असं या दोघींना मारून टाक. हे ना दिवसेंदिवस हाताबाहेर जात चाललंय. म्हणजे बघा ना, एक रे ऑफ होप होतं की आता या भैरव कडून आपल्याला सगळं कळेल. आपण या केसच्या एंडला पोहोचू. नर्मदा आणि लालीचा खुनी कोण आहे आपल्याला समजेल. पण नाही, काहीच हाती लागत नाहीये. कारण भैरवला आता काहीच आठवत नाहीये. त्याला काहीच सांगता येत नाही. हो, त्याला नर्मदाचं नावही आठवत नव्हतं. त्याला मध्ये मध्ये नर्मदा आठवत नाहीये. तर तिच्या बाबतीत काय घडलंय तो कसं सांगेल आपल्याला. कसं काही हाती लागेल आपल्या. बरोबर बोलतीस तू वल्लरी. जोपर्यंत त्या भैरव जिरापुरेला काही आठवत नाहीये तोपर्यंत आपल्या हाती काहीच नाही लागू शकत. एक मिनिट मला सांग. हे बघ, जेव्हा नर्मदा आणि लाली नाहीशा झाल्या होत्या, म्हणजे जेव्हा त्यांचा खून झाला होता, तेव्हा भैरव आणि त्याची आई गंगी हे दोघंही नीट होते. मान्य आहे, चल आत्ता भैरवला काही आठवत नाही. पण गंगी, तिला काहीतरी तर आठवत असेल. म्हणजे भैरवने काही नाही सांगितलं तर गंगी काहीतरी माहिती देऊ शकेल आपल्याला. तू तिच्याशी जाऊन का नाही बोलत आहेस. त्याच्यातही तुम्हाला वाटतंय मी प्रयत्न केले नसते. मी केला प्रयत्न. पण जेव्हा मी गंगेच्या समोर गेले ना, तेव्हा ती बाई खूप घाबरली होती. तिला काही कळत नव्हतं काय बोलायचं. मला बघून खूप पॅनिक झाली होती. पण ती ऑब्व्हियस आहे. पण तिला काहीच बोलता येत नव्हतं. आणि जरी ती काही बोलत असेल ना तर ते मला कळत नव्हतं. त्यामुळे मी पुन्हा प्रयत्नच नाही केला. आय नो वल्लरी. हे बघ, पण खरं सांगू का, मला असं वाटतं की तुला परत एकदा प्रयत्न करावा लागणार आहे. कारण बघ, आत्ता आपल्या पुढे हा एकच मार्ग आहे. त्याची आई गंगी, भैरवला काही आठवत नाहीये, तिलाच विचारावं लागणार आहे तुला. म्हणजे मला काय वाटतं, तू एकदा जा, तिची चौकशी कर, तिला प्रश्न विचार, माहिती काढण्याचा प्रयत्न कर. कदाचित आत्ता ती शांत झाली असेल आणि तुला काहीतरी सांगेल. बरोबर बोलताय तुम्ही त्याच्यातही. प्रयत्न तर केलाच पाहिजे. मी उद्याच जाते तिच्याकडे. बघते काही हाती लागतंय का. माये, तुला हे किती वेळा सांगून राहिलो मी की त्या अवदसेचं नाव या घरात घेऊ नको. पण नाही, नर्मदा 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 तुझं चालूच आहे. आज ती पोट्टी राहिली, तिच्यामुळं बी तुझं नर्मदा नर्मदा चालू राहिलं. टायमावर पल्लवीने सांभाळलं म्हणून, नाही तर लय मोठा झांगड कुत्ता होई राहिला असता. इतली वर्ष झाली तुझ्या डोसक्यातनं त्या नर्मदाचं खोळ काय जाईना. भूतच बसलंय तिचं तुझ्या मानगोटीवर. त्या पोट्टीचं नाव नर्मदा नाही, पल्लवी आहे, पल्लवी. लेकरा, ऐक, ती नर्मदाच आहे. ती रूप बदलून आली. तुला आठवतं का, ती सोड घेईन म्हणाली होती. सोड घेईन म्हणाली होती. मी काय बोलून राहिले माय. मी स्वतःच्या हाताने संपून राहिलो तिले. कशाला परत येईल ती. अरे लेकरा, आपण जाऊन तिचे पाय धरून माफी मागायला पाहिजे. आपण तिचा जीव घेतला आहे, चुकलं आहे आपलं. माय हे पाय, माया तुझ्यावर लय जीव आहे. या अवस्थेत बी जीवा पडकाळची घेऊन राहिलो मी तुझी. हा, तुला दवा दारू केली, स्वतःच्या हाताने जेवायला भरवलं, पण तू
तू आता मयाच एस्कॉट करायला निघाली. माफी मागितल्याशिवाय सुटका नाही. तू तू नाकास पाय धर, माफी माग आणि सुटका करून घे. सुटका करून घे. सुटका पाहिजे, तुला सुटका पाहिजे. जा. लय पोका आहे ना तुझे नर्मदेचा. जाय तिच्याकडे जाय, माफी मागायची. मग तिच्याकडे जाऊन मनोज भाऊजी, सगळी तयारी झाली आहे ना व्यवस्थित? आजच आहे दर्शा अमावस्या. हो प्रेरणाताई, लक्षात आहे माझ्या. आणि सगळी तयारी झाली आणि आताच अण्णांना फोन केला होता. त्यांनी आणखी काही सामान सांगितलंय, त्याची यादी बनवतोय. बर, खरं सांगू का तुम्हाला, मला खूप टेन्शन येत आहे हो. आज सगळं व्यवस्थित होईल ना? काही प्रॉब्लेम नाही ना होणार? हे बघा प्रेरणाताई, नका काळजी करू, सगळं नीट होईल. काय त्या नर्मदाने कितीही धमक्या दिल्या तरी अण्णांच्या आध्यात्मिक ज्ञानासमोर तिचं काही एक चालणार नाहीये. सगळं नीट होईल. बघा, अण्णांचाच फोन आला. हा अण्णा बोला. हॅलो, हा नंबर ज्यांचा आहे त्यांना ओळखता का तुम्ही? ॲक्च्युली कॉल लिस्टमध्ये ना लास्ट टेल नंबर तुमचा होता, म्हणून तुम्हाला कॉल केला. एक मिनिट. तुम्ही कोण बोलताय? हा ज्यांचा फोन आहे ना, त्यांचा ॲक्सिडेंट झालाय. आणि ही बातमी देण्यासाठी ना तुम्हाला फोन केली. अरे बापरे, मला सांगा अण्णा कुठे आहेत आता? तुम्ही कुठे आहात? मी लगेच येतो, मला सांगा. आता मी त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहोत. तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही लवकरात लवकर येऊ शकता का इथे? हो, मी लगेच पोहोचतो तिथे. कळवल्याबद्दल थँक्यू. मनोज भाऊजी, तुम्हाला जळल्यासारखा वास येतोय का? काहीतरी जळतंय. हो, गॅसवरती तर काय नाही, गॅस बंद आहे ना? हो. मनोज भाऊजी, हा, वास इथून येतोय. अरे सावकाश. स्वामी, कुंकू कसं काय जळलं? एक मिनिट भाऊजी, अण्णांचा अचानक ऍक्सिडेंट होणं आणि हे कुंकू जळणं कुठल्या गोष्टीचे संकेत नाही आहेत ना? काहीतरी विचित्र नाही ना घडणार? हो, मला खरंच कळत नाही. हे कुंकू इथे ठेवलं होतं, कसं काय जळालं? आणि आता अण्णांकडे जायचंय, कुंकूही नाहीये घरामध्ये. भाऊजी भाऊजी भाऊजी, एक मिनिट शांत व्हा. एक मिनिट, कुंकू आहे, तेजाच्या घरी आहे ना कुंकू. ती डबी मी घेऊन येते आणि आपल्याकडे एक्स्ट्रा कुंकू आहे, त्यात आपण ते मिक्स करू. तुम्ही प्लीज अण्णांना काय झालं ते बघायला जा. मी कुंकवाचं बघते. प्लीज लवकर तुम्ही.